नमस्कार, मी सुजाता. खाजगी क्षेत्रातील बँका, त्यांची कार्यपद्धती, कर्जाच्या बाबतीत त्यांनी केलेली हॅरेसमेंट याबद्दलचे अनेक किस्से आपण आत्तापर्यंत ऐकलेत. आणि हे आपल्या देशात सहज शक्य आहे, कारण कायद्याला आणि त्या नियमांना कोणी काही विचारतच नाही. पहिली गोष्ट. आता ही केस आहे भारतातलीच एक अग्रगण्य बँक, तिचं नाव आहे HDFC. या बँकेचं क्रेडिट कार्ड मी 2010पासून वापरते. क्रेडिट कार्डच्या संदर्भात मला कुठलीही यांच्याबद्दल तक्रार नव्हती. माझंही रेकॉर्ड चांगलं होतं. त्याच्यामुळे डिसेंबर 2018मध्ये त्यांनी मला एक लोन सँक्शन केलं. मी या बँकेकडे लोन घेण्यासाठी ॲप्लिकेशन केलेलं नव्हतं. बँकेने स्वतःहून माझं रेकॉर्ड बघून मला लोन ऑफर केलं होतं. बरेचदा मी भारताच्या बाहेर असल्यामुळे समहाऊ सँक्शन लोनचं चेक काही मला वेळेत मिळाला नाही आणि तोपर्यंत मी भारताच्या बाहेर ट्रॅव्हल केलेलं होतं. त्यामुळे ती लोनची डिस्बर्समेंटच झाली नाही. लोन सुरू होण्याचा प्रश्नच नव्हता काही. आता लोनची डिस्बर्समेंट झाली आहे का नाही हे न बघताच यांनी प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट सुरू पण केलं. 2 महिन्यांनी त्यांच्या असं लक्षात आलं की ॲक्च्युली हे लोन सुरूच झालेलं नाही. त्यामुळे पुढचं जे स्टेटमेंट त्यांनी मला पाठवले त्याच्यात प्रिन्सिपल, इंटरेस्ट, जे काही चार्जेस होते ते सगळे त्यांनी रिव्हर्स केले आणि क्लोजिंग बॅलन्स 180 दाखवले. आता केस इथपर्यंत ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. 6 महिन्यानंतर जेव्हा मी भारतात परत आले तेव्हा परत त्यांनी मला असंच एक लोन ऑफर केलं. तेव्हा जुन्या लोनचा कुठलाही रेफरन्स त्यांनी मला दिलेला नाही. लोन सुरू झालेलं नसल्यामुळे मीही त्यांना काही सांगण्याचा प्रश्नच आलेला नाही. मे 2019ला त्यांनी मला एक लोन ऑफर केला. मी ते ॲक्सेप्ट केलं. त्याचा मला DD वेळेत आला, मी तो भरला. 15 जूनला मला पहिलं स्टेटमेंट अपेक्षित होतं ॲज पर शेड्यूल. फोनवरनंच या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळे मला तिने, ज्या व्यक्तीशी मी बोलत होते कस्टमर केअरच्या लोन संदर्भात, तेव्हा तिने जुलैला तुमचा पहिला EMI ड्यू असेल असं सांगितलं होतं. जुलैला मी इथून गेले. माझ्याकडे कुठलंही स्टेटमेंट नव्हतं. जुलै 15ला मला जे स्टेटमेंट आलं त्यावेळेला ऑलरेडी मी भारताच्या बाहेर ट्रॅव्हल केलेलं होतं. त्यावेळेला जेव्हा मला स्टेटमेंट आलं त्यावेळेला ते 2018चं जे डिसेंबरचं लोन होतं त्याचं ओपनिंग बॅलन्स 15,000 टाकून यांनी मला स्टेटमेंट पाठवलं होतं. मी लगेचच त्यांना रिप्लाय दिला की हे तर माझं लोन चालूच नाही आहे, स्टेटमेंट चुकीचं आहे. त्याआधी जून एंडला जवळजवळ कस्टमर केअरच्याच एका व्यक्तीने मला व्हॉट्सअपवर तिकडे संपर्क साधला, कारण इंटरनॅशनल नंबर ते रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणून ॲक्सेप्ट करत नाही. बरं, यांची एक खासियत अशी असते ना, तुम्हाला व्हॉट्सअप नंबरवर कोणी कॉल करायला लागतं. आता प्रश्न असा आहे की दुबईला व्हॉट्सअप कॉल चालत नाही. जेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करत असते तेव्हा ते स्वतःचं नाव, स्वतःचं डिपार्टमेंट काही सांगत नाही. डायरेक्ट मी HDFCकडनं बोलते असं संभाषण सुरू होतं. जेव्हा तिने असं सांगितलं की 15 जूनला जे तुमचं स्टेटमेंट ड्यू होतं ते तुम्हाला पाठवलेलंच नाही, याचा पुरावा व्हॉट्सअप कम्युनिकेशनचा माझ्याकडे आहे. आत्ता याच बँकेच्या विरोधात कन्झ्युमर कोर्टात पुणे येथे मी स्वतः केस फाईल केलेली आहे. त्या कागदपत्रात हे व्हॉट्सअप कम्युनिकेशन जोडलेलं सुद्धा आहे. त्याच्यात स्पष्टपणे लिहिलेलं आहे, आपको पहिला स्टेटमेंट इशू ही नहीं हुआ था. जर का माझ्याकडे स्टेटमेंट नसेल, क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्डावरचं लोन या दोन्हीमध्ये बेसिक फरक असा असतो की क्रेडिट कार्डासाठी जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा जेव्हा कार्ड तुमच्याकडे येतं तेव्हा कार्डवरचा 16 आकडी नंबर तुमच्याकडे असतो की तुम्हाला माहिती आहे की आपल्याला या कार्डवर पेमेंट करायचं आहे. लोन जेव्हा तुमचं सँक्शन होतं तेव्हा ते 16 आकडी जो नंबर असतो जर पेमेंटसाठी गरजेचा आहे तो त्यांनी सँक्शन लेटरमध्ये पूर्ण मेन्शन केलेला नसतो. पहिले 4 आकडे मेन्शन करतात, नंतर हाईड केलेले असतात, म्हणजे क्रॉस दिलेले असतात. शेवटचे 4 आकडे परत तुम्हाला दिसतात. आता ह्या फुल्या असलेल्या 16 आकड्यांवर कस्टमरने कसं पेमेंट करायचं याचं प्रात्यक्षिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी पब्लिकली दाखवायचं आहे, ही माझी पहिली मागणी आहे. कारण याच गोष्टीवरनं तुम्ही माझी गेली 3 वर्ष हॅरेसमेंट करताय, मग ते कसं करायचं हे पण तुम्ही दाखवायला पाहिजे कस्टमरला. ही साधी अपेक्षा आहे.
दुसरा प्रश्न असा आला की ज्या वेळेला तिने मला कॉन्टॅक्ट केलं, ती मुलगी मुलगा कोण होता मला माहिती नाही, पण आम्ही व्हॉट्सअप कम्युनिकेशनवर ज्या क्षणी तिने मला सांगितलं की स्टेटमेंट चुकून तुम्हाला पाठवलेलं नाही आहे, पण ही अमाऊंट ड्यू आहे, कारण पहिली तुमची अमाऊंट वेगळी असते EMIपेक्षा. एकदा माझ्याकडे क्रेडिट कार्डचा किंवा लोनचा जो नंबर आहे तो 16 आकडी नंबर आला आणि EMI मला माहिती आहे, तर या पुढचं स्टेटमेंट मला नाही आलं तरी मी तक्रार करणार नाही, कारण माझ्याकडे आवश्यक त्या दोन्ही गोष्टी आहेत. EMI माझा चेंज होणार नाही आणि कार्ड नंबरही चेंज होणार नाही. पण पहिलंच कार्ड नंबर माहिती नसेल ते पेमेंट माणूस करणार कसा? ह्या जेन्युइन क्वेश्चन जेव्हा मी यांच्या कलेक्शन डिपार्टमेंटला विचारते की कसं करणार, तेव्हा ते म्हणतात हो नाही करता येणार. मग हे मान्य करूनसुद्धा परत हॅरेसमेंट करतातच. म्हणजे काय या बँकेची कार्यपद्धती आहे हे तुम्हाला समजेल. त्या मुलीने मला सांगितलं की हा तुमचा कार्ड नंबर आहे, याच्यावर तुम्ही पेमेंट करा. परिस्थिती अशी होती की त्यावेळेला दुबईतनं समहाऊ मला OTP जनरेट होत नव्हता. माझ्या मैत्रिणीकडून मी या बँकेला पेमेंट केलेलं आहे, कुठलीही कटकट न करता किंवा कुठलीही तक्रार न करता किंवा कुठलेही दिवस त्यांच्याकडे मी एक्स्ट्रा मागितलेले नाहीत. माझ्या मैत्रिणीने ऑन बिहाफ ऑफ मी पेमेंट केलेलं आहे. पुढचं स्टेटमेंट जेव्हा मी बघितलं की आपल्याला हे 2019चं लोन असताना 18च्या रेफरन्सनी हे का स्टेटमेंट पाठवत आहेत, म्हणून मी त्या क्षणी यांना मेल पाठवून दिली की हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मला स्वतःला चुकीच्या स्टेटमेंटवर पैसे भरायचे नव्हते, म्हणून मी यांच्या रिप्लायची वाट बघितली. शेवटपर्यंत रिप्लाय कधी आलाच नाही, कारण ही बँकेची दुसरी खासियत आहे, ते रिप्लायच देत नाही. कलेक्शन डिपार्टमेंटला स्वतःचा ईमेल ID नाही. तुम्ही त्यांचं ॲप्रिसिएशन करायचं असेल, कंप्लेंट द्यायची असेल, तुम्हाला हेल्प हवी असेल, नथिंग डुईंग. तुम्ही फक्त फोनवर बोलायचं की ज्याचा कुठलाही रेकॉर्ड तुमच्याकडे फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम आला तर असणार नाही. यासाठी बँकेने घेतलेली ही काळजी. नाही तर ईमेल ID नसण्याचं कारण काय आहे हे बँकेने स्पष्ट करायला पाहिजे. कस्टमर केअरच्या जो ईमेल ID आहे ऑथोराईज, त्याच्यावर मी माझे सगळे डिटेल्स कंटिन्युअसली पाठवत राहिले, का तर कुठेतरी एक रायटिंगमध्ये रेकॉर्ड हवं यासाठी. पण या मेलचा ॲक्सेस कलेक्शन डिपार्टमेंटला नसतोच. बरं, कस्टमरवाले जर का ते मेल वाचत असतील, वाचत नसावेत, कारण वाचत असतील तर त्यांची ही जबाबदारी होती की बाबा हे आमचं नाही आहे, पण हे तुमच्याशी रिलेटेड आहे, हा इश्यू तर आहे, तुम्ही सॉल्व करा. ते पण त्यांनी केलेलं नाही. म्हणजे विचार करा, ज्याचा स्टेटमेंटचा क्लोजिंग बॅलन्स त्यांनी 180 दाखवला आहे, त्याचाच ओपनिंग बॅलन्स जुलैच्या स्टेटमेंटमध्ये ही बँक 15,000 दाखवते. म्हणजे काय या बँकेचं कामकाज कसं चालतं आणि या सगळ्या गोष्टीला RBIची परमिशन आहे का, हे केसमध्ये मी विचारलेलं आहे. सध्या कोर्टात केस चालू आहे, तरी यांची हॅरेसमेंट काय संपलेली नाही, ती मात्र चालूच आहे. मध्यंतरी मला जेव्हा मी भारतात येते तेव्हा कंटिन्युअस यांचे फोन सुरू होतात. आता आज हा व्हिडिओ घाईघाईने करण्याचं कारण एवढंच आहे, नाही तर जनरली कोर्टातली केस संपल्यानंतर मी ही पूर्ण हिस्ट्री पब्लिकसमोर अनुभव म्हणून देणार होते. पण आज हा व्हिडिओ घाईघाईत एवढ्यासाठी करायला लागतो आहे की आत्ता रविवार असताना अर्ध्या तासापूर्वी कलेक्शन डिपार्टमेंटचा एक माणूस माझ्या घरी येऊन गेला. त्यांना मी सांगितलं की प्रत्येक व्यक्तीला या केसची पार्श्वभूमी 3 वर्षाची मी सांगणं मला जमणार नाही. आपण आत्ता तिथं फेसबुक लाईव्ह घेऊया की जेणेकरून बँकेतले जेवढे कुठले कलेक्शनचे लोक आहेत, मग ते एजन्सीचे असू देत, बँकेचे असू देत, तुम्ही दुसरे कुठले तरी आउटसोर्स केलेले असू देत, सगळ्यांना एकत्रच या केसची माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओ मी आत्ता करते. या केसची पार्श्वभूमी अशी आहे की मे 2019मध्ये त्यांनी मला जे लोन सँक्शन केलं आहे त्याचे 36 हप्ते मी पूर्णपणे भरलेले आहेत. पूर्ण जेव्हा तुम्ही पेमेंट करता त्याच्या व्यतिरिक्त जर का बँक तुम्हाला पैसे मागत असेल, किती का अमाऊंट असेल ना, माझ्या बाबतीत ती 13,000 समथिंग काहीतरी आहे. तुम्ही स्वाभाविकप्रमाणे हा प्रश्न विचाराल, कोणीही विचारेल की बाबा कुठला EMI ड्यू आहे का किंवा हे कसले चार्जेस आहेत, याचे कुठलेही डिटेल्स रायटिंगमध्ये बँक द्यायला तयार नाही. ही अजून एक मोठी आक्षेपार्ह गोष्ट आहे. कलेक्शन डिपार्टमेंटला स्वतःचा ईमेल ID नसणं, जे ड्यूज तुम्ही मागताय त्याच्याबद्दलचे कुठलेही डिटेल्स ते कस्टमरला प्रोव्हाइड करत नाहीत.
ते फक्त पैसे मागत राहतात, डिटेल्स द्यायला ते बांधील नाहीत किंवा कदाचित अशी खंडणी वसूल करण्याचा त्यांना काय परवानगी दिली आहे का RBIनी? अर्थात हा इश्यू RBIकडे पण जाणार आहेच आहे कन्झ्युमर कोर्टानंतर, कारण हा या देशाच्या सर्वसामान्य माणसाचा इश्यू आहे की बँकांना तुम्ही अशी हॅरेसमेंट करण्याची परवानगी दिलेली आहे का? पूर्णपणे लोन फेडूनसुद्धा जर का बँक हॅरेसमेंट करत असेल आणि मला त्याचा मानसिक त्रास होत असेल, त्याच्यामुळे माझ्या तब्येतीवर काही परिणाम होत असेल, तर या बँकेला मी कॉम्पेन्सेशन जबरदस्त मागीन. कोर्टात जोपर्यंत इश्यू आहे तोपर्यंत आपण कोर्टाचा जो काही न्याय येईल तो मान्य करून आपण हा इश्यू सॉल्व करूयात, एवढं क्लिअरली सांगून सुद्धा ही बँक कंटिन्युअसली माझी हॅरेसमेंट करते. जे पैसे ड्यूज नाहीत त्याबद्दल त्यांनी माझे क्रेडिट कार्डावरचे जे EMI आहेत ते पण प्री क्लोज केले. ठीक आहे, तुमचा हा नियम असेल तोही मी एक वेळ मान्य करेन. त्या क्षणी मी बँकेला ईमेल पाठवला होता की जे काही माझे EMI 2 चालू आहेत, ज्याच्यावरचे जे काही बॅलन्स अमाऊंट ड्यू आहेत त्याचे कुठल्या कुठल्या महिन्याचे किती आहेत, डिटेल्स मला पाठवा. त्या क्षणी मी भरून टाकले असते, मला काही प्रॉब्लेम नव्हतं. पण बँकेने ते शेवटपर्यंत काय आत्ताही मला पाठवलेले नाहीत. प्री क्लोजरचा डिसिजन बँकेचा स्वतःचा होता, तरी प्री क्लोजरचे पेनल्टी पण बँक मागते, इंटरेस्ट पण मागते. हे केवळ एक्स्ट्रा चार्जेस त्यांनी स्टेटमेंटमध्ये मेन्शन केल्यामुळे मी ती अमाऊंट भरली नाही. अदरवाईज मी ती भरलेली असते. जर का त्यांनी फक्त प्रिन्सिपल मागितले असते तर ते भरणं ही माझी जबाबदारी आहे, ते माझे ड्यूज आहेत ते मी भरायलाच पाहिजे. हां, आता ड्यू नसलेल्या अमाऊंटबद्दल प्री क्लोज बँक करत असेल तर तो मुद्दा वेगळा आहे, पण जी ड्यू आहे ती रक्कम देणं माझं कर्तव्य, मी देऊन टाकले असते. तरीही त्याच्यावर एक्स्ट्रा परत चार्जेस बँक मला लावतेच आहे. केवळ याच कारणासाठी मी दर महिन्याला त्यांना जेवढी एक रक्कम ते मला स्टेटमेंट पाठवत होते त्याप्रमाणे मी देत होते. ज्या क्षणी आत्ता प्रिन्सिपलचे पूर्ण ड्यूज मी त्यांचे क्लिअर केलेले आहेत, क्रेडिट कार्डावरचं जे जम्बो लोन घेतलं होतं त्याचे 36 हप्त्याचे ड्यूज सगळे क्लिअर केलेले असतानासुद्धा बँक येन केन प्रकारे कुठून तरी एक्स्ट्रा चार्जेस मागणून माझ्याकडे कंटिन्युअसली हॅरेसमेंट चालू आहे. प्रत्येकाला या केसचा पूर्व इतिहास 3 वर्षाचा सांगणं शक्य नाही. त्यामुळे हा व्हिडिओ बँकेने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना दाखवा की एकाच ह्याच्यात त्यांना, कारण कर्मचाऱ्यांना कस्टमर केअरला जे तुम्हाला गिराईक जो किंवा तुमचा जो अकाउंट होल्डर आहे, क्रेडिट कार्ड होल्डर आहे, तो जो काही पाठवतो आहे तो वाचायला तर तुमच्याकडे वेळच नाही आहे. ऑगस्ट 2022मध्ये कलेक्शन डिपार्टमेंटचा एक माणूस माझ्या घरी येऊन गेला, त्यांचा नंबरसुद्धा माझ्याकडे आहे. त्यांनी ही केस समजावून घेतली. त्यांना लक्षात आलं की पूर्णपणे पेमेंट झालेलं आहे, गोंधळ या ठिकाणी आहे. त्यांनी त्यांच्याच एका अधिकाऱ्याचा मला ईमेल ID दिला आणि सगळी केस त्यांना फॉरवर्ड करायला सांगितली, जी मी त्यावेळी केलेली आहे. त्याचंही प्रूफ मी आता कोर्टात दाखल केलेलं आहे, जी कागदपत्र आहेत त्याच्यात. त्या व्यक्तीशी, त्या अधिकाऱ्यांशी मी फोनवर पण बोललेली होते, त्यांना पूर्ण केस सांगितलेली होती. त्यांनी त्याच्यावर तोडगा काढू असं सांगितलेलं होतं, म्हणजे पूर्ण मी ती समजावून घेतो आणि उत्तर देतो. पण आज तागायत कुठलंही उत्तर बँकेच्या त्या अधिकाऱ्यांनी मला दिलेलं नाही. बँकेचा हा काय कारभार आहे, ही बँकेतली क्षेत्रातली अग्रगण्य बँक म्हणायची, इतका ढिसाळ कारभार आहे या बँकेचा. कोर्टात केस चालू आहे, 1 वर्ष झालं जवळजवळ, ते केस करू शकत नाहीत. कारण माझ्याकडे जे लिखित आहे ते त्यांच्याकडे माझ्या अगेन्स्ट कुठलंही गोष्ट लिखित नाही, कारण त्यांनी कधी माझ्याशी ईमेलद्वारे संपर्कच साधलेला नाही लोनच्या संदर्भात. का? मी जर का तुम्हाला रायटिंगमध्ये देते, मला डिटेल्स रायटिंगमध्ये पाहिजे असतील तर मला नाही वाटत हे मी काय आवाजवी मागणी करते. पण मग बँक का असे गोष्टी टाळते देण्याच्या? हा आक्षेप असल्यामुळेच तर कोर्टात केस चालू आहे ना. अशा वेळेला तुम्हाला यापुढे रिकव्हरीसाठी जो काही आपला इश्यू आहे तो कोर्टात सॉल्व्ह होईल. तुम्हाला यापुढे कुठलाही कॉल येणार नाही. हे सुद्धा त्या माणसाने जेव्हा मला सांगितलं होतं, तरी परत आपली हॅरेसमेंट चालूच आहे. आत्ता फेसबुक लाईव्ह घेतलं असतं तर हा इश्यू समोरासमोर सॉल्व्ह झाला असता, पण तो माणूस
कलेक्शनचा पळून गेला. आम्हाला कर्मचाऱ्यांना जे तुम्ही कर्मचारी कस्टमरच्या दारात पाठवताय, पहिल्या वेळेपासून मी ही स्टोरी ईच अँड एव्हरी जेवढे कॉल येतात मॅक्झिमम लोकांना मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण समूह यांच्याकडे लोकच इतके आहेत की दरवेळेला वेगळ्याच माणसाकडे माझी केस जाते आणि प्रत्येकाकडला हे सांगणं मला शक्य नाही. माझ्याकडे तेवढा वेळ नाही आणि इच्छा तर त्याहूनही नाही. तुमच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही क्रेडिट कार्डचा जो कस्टमर केअरचा ईमेल ID आहे त्याच्यावर सुजाता बाले या नावाने जेवढ्या काही ईमेल असतील त्याच्यात पूर्ण केसची हिस्ट्री आहे, ती वाचायला सांगा. यापुढे कोणालाही या केसचे डिटेल्स द्यायला मी बांधील नाही. कोर्टात जी केस चालू आहे, जी एक्स्ट्रा चार्जेसची, बाकी कुठलंही प्रिन्सिपल किंवा लोनचे कुठलेही पैसे माझ्याकडून ड्यू नाहीत. जे एक्स्ट्रा चार्जेसच्या अगेन्स्ट जी कोर्टात केस चालू आहे त्याचा जो निकाल लागेल त्यावेळेला जो काही निर्णय होईल त्यावेळी मी मान्य करेन, हे मी लिहून दिलेले आहे. या पलीकडे कुठलेही डिटेल्स यापुढे मी तुम्हाला देणार नाही. अन्यथा जर का माझी हॅरेसमेंट अशीच चालू राहिली तर तुमच्या बँकेविरुद्ध गंभीर कारवाई करावी असा मला कोर्टाला विनंती करायला लागणार आहे. तेव्हा जसं मी सहकार्य करते त्या सहकार्याची तुमच्याकडून अपेक्षा आहे. ही बँक HDFC आहे. या बँकेच्या क्रेडिट कार्ड डिव्हिजन आणि विशेषतः क्रेडिट कार्डच्या लोनच्या संदर्भातल्या कुठल्याही फोन कॉल्सच्या अगेन्स्ट म्हणा, त्या संदर्भातल्या म्हणा, तुम्ही अतिशय सावध राहा. ते लोन देतील पण डिटेल्स द्यायला ते तयार नसतात. पुढे तुमच्या हातात हॅरेसमेंटच्या व्यतिरिक्त काहीही उरत नाही. त्यामुळे सावधानतेचा इशारा म्हणून आज मी ही व्हिडिओ करते आणि बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना हा एकच संदेश जावा यासाठी हे व्हिडिओचं आजचं प्रयोजन आहे. तो समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.